हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 14. प्रश्न असा आहे: स्वामीजींची शेकडो हजारो प्रवचनं, सत्संग यांची टिपणं घेणं, कॅसेट्स घेणं हे तुम्हाला कसं शक्य झालं? यावर सुषमाताईंचं उत्तर असं: परमेश्वराचीच तशी इच्छा असावी असं आता वाटतं. विशेषतः त्या कामात जराही खंड न पडता ते सातत्यानं होत राहिलं. स्वामीजी म्हणत, एखादं चांगलं कार्य वर्षानुवर्ष होत राहिलं तर ती परमेश्वराची इच्छा अथवा आज्ञा असं समजावं. 1973 स्वामीजींची प्रथम भेट झाली तेव्हापासून मी दररोज त्यांचं बोलणं लिहित राहिले. मला टेप रेकॉर्डर घेणं शक्य नव्हतं. त्या काळात काही दिवस एकानं टेप रेकॉर्डर वापरण्यास दिला, एकानं 5 कॅसेट्स दिल्या. दररोज रात्रीचं प्रवचन टेप करून दिवसाभरात 2 दवाखाने, संसार सांभाळून ते संपूर्ण लिहून काढायचं आणि त्यावर पुढचं प्रवचन घ्यायचं, असं लेखन सुरू राहिलं. पुढे आर्थिकदृष्ट्या शक्य झाल्यावर टेप रेकॉर्डर घेतला. एकजण कॅसेट्स कमी किमतीत पुरवू लागला, त्यामुळे लेखन चालू राहिलं. पण कॅसेट्स पुसाव्या असं वाटेना, त्यामुळे त्या सांभाळून ठेवल्या गेल्या. आता कपाटभर लेखन आहे, कॅसेट्सही सुरक्षित राहतील अशी व्यवस्था केली आहे. यानंतरचा प्रश्न असा: स्वामीजींनी ग्रंथलेखनाचं काम तुमच्याकडे सोपवण्याचं कारण काय? सुषमाताई यावर उत्तर देतात: मला लेखनाची आवड आहे, पुस्तक लेखनाचा अनुभव आहे, ग्रंथांचा अभ्यास करण्याची तयारी आहे. एकांतात राहून एखाद्या विषयावर चिंतन करावं, ते विचार, लेखन प्रवचनाद्वारे इतरांपर्यंत प्रसृत करावं असा स्वभाव आहे. स्वामीजींबरोबर नित्य 1-2 तास संवाद करून त्यांचे विचार समजून घेणं, लेखन त्यांना वाचून दाखवणं, तपासून घेणं मला त्यावेळेला शक्य होतं. त्यामुळे ग्रंथलेखन जलद पूर्ण करणं जमणार होतं. ग्रंथात काय लिहावं, काय लिहू नये याविषयीचे स्वामीजींचे विचार मला हळूहळू स्पष्ट होऊ लागले होते. अध्यात्मविषयक ग्रंथांची भाषा साधी, सोपी असावी, अवघड अलंकारिक नसावी असं स्वामीजींचं मत होतं. तसं माझं लेखन असावं आणि खरं तर ते काम मला योग्य होतं असं स्वामीजींनाच खुद्द वाटत असावं. एकदा ते म्हणाले, मी डिक्टेट केल्यानंतर लिहिणारी मंडळी आहेत, पण माझ्या विचारांचं सम्यक ग्रहण करून स्वतंत्रपणे ते लिहिणं हे काम तुम्ही करू शकता. म्हणून हे लेखनाचं काम तुमच्याकडे दिलंय. हे ग्रंथ मुख्यतः साधकांसाठी असल्यामुळे यात साधनेवर भर असावा. तसा प्रयत्न मी करत राहते. पुढचा प्रश्न असा: स्वामीजींच्या पश्चात तुम्ही स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला, तो योग्य ठरला का? सुषमाताई म्हणतात, निश्चितच. मी माझ्या ब्लॉकवर राहायला आल्यामुळे अनुकूल वातावरण, एकांत, लेखनासाठी आवश्यक त्या सुविधा आणि संपूर्ण वेळ मोकळा मिळाला. कार्यात सहकार्य देणारी मंडळी मिळाली. त्यापैकी बहुतेक सर्व अनुग्रह घेऊन साधनेला लागली आणि हे सर्व स्वामी कार्य विशेष आपुलकीनं करू लागली. प्रत्येक गोष्टीत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला मिळालं. कोणावर अवलंबून राहावं लागलं नाही. स्वामीजींचेच विचार त्यांच्याच शब्दात पुन्हा वाचण्यास मिळतात, म्हणून अनेक स्वामीप्रेमी मंडळी उदार हस्ते
आर्थिक सहकार्य देऊ करतात. स्वामीजींच्या पद्धतीप्रमाणे मी त्या त्या क्षेत्रातील जाणकारांचे विचार ऐकते आणि मगच निर्णय घेते. स्वामीजींची प्रेरणा, शक्ती आणि मार्गदर्शन विविध मार्गांनी मिळत असतंच. त्यामुळे सर्व उत्तम चाललंय. आतापर्यंत प्रकृतीनंही चांगली साथ दिली. यापुढे काय ते परमेश्वर ठरवेल. पुढचा प्रश्न. स्वामी माधवनाथांचा शिष्यवर्ग आज महाराष्ट्राच्या अनेक भागात पारमार्थिक कार्य करत आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुषमाताई म्हणतात, फार आनंद वाटतो. स्वामीजींच्या मुखातून ज्यांना 10-20 वर्ष सातत्यानं श्रवण घडलं, स्वामीजींनी ज्यांच्याकडून ध्याननामादी साधना आपल्या समोर करून घेतली, अशी ही शिष्यमंडळी आहेत. ही मंडळी जे पारमार्थिक विचार सांगतील त्या विचारात कुठे फरक येणार नाही. तथापि त्या शिष्यांची प्रकृती म्हणजे स्वभाव, त्यांचे पूर्वसंस्कार, ग्रहणशक्ती, कार्य करण्याची कल्पना आणि पद्धती, वय, त्यांच्या आजूबाजूची मंडळी, त्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि स्वामीजींनी त्या प्रत्येकावर सोपवलेलं भिन्न भिन्न कार्य, त्यानुसार त्यांच्या कार्यात फरक आहे असं दुरून पाहणाऱ्याला वाटतं. स्वामीजींनी प्रत्येकाला काही कार्य नेमून दिलं आहे. यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावं आणि सर्व मिळून एक स्वामी कार्य म्हणजे भगवंताचं, संतांचं कार्य आहे हे लक्षात ठेवावं, असं स्वामीजींनी वारंवार सांगितलं होतं. एकाच मोठ्या यंत्रणेचे जसे पोट विभाग असतात आणि ते पोट विभाग आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र विचारानं काम करतात, तथापि अखेर सर्व मिळून एकच कार्य असतं. तसंच हे स्वामी कार्य सर्व शिष्यमंडळी मोठ्या जिद्दीनं, धडाडीनं आपल्या शक्तिबुद्धीप्रमाणे करत आहेत आणि त्याला समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. संप्रदायाची आणि स्वामीजींची शक्ती या कार्यामागे आहे याची अनुभूती प्रत्येकाला येत आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा 15वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.